आज आपण चालू करतोय सेकंड युनिट चालू करतोय आपण मटेरियल इलेमेंट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. सो देर आर बेसिकली 3 एलिमेंट्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये किती 3 महत्वाचे एलिमेंट आहे. द फर्स्ट इज अन मटेरियल, सेकंड इज अन लेबर and third is an overhead. Material, labor and overhead, and it's also further divided into the 2 types, direct and indirect. Means material, direct material and indirect material, labor, direct labor and indirect labor, overheads or expenses, direct expenses and indirect expenses. म्हणजेच काय हे तिन्ही पण मटेरियल जे आहे ते तिन्हीचे काय केलेले आहे 3 भागामध्ये आपण काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. प्रत्येकाचं 2-2 भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. तर पहिला महत्वाचा पार्ट कोणता आहे मटेरियल. ओके, सो द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ एनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इज अन मटेरियल. मटेरियल मीन्स काय, ज्याला आपण काय म्हणत असतो कच्चा माल. परत कच्च्या मालाचं जर रूपांतर करायला गेलो तर आपण 3 भागामध्ये आपण त्याचं विभागीकरण करू शकतो. ओके, जनरली आपण फायनल अकाउंट बनवत असतो. फायनल अकाउंट मध्ये आपण बघितलं होतं की फायनल अकाउंट मध्ये काय क्लोजिंग स्टॉक दिलेला असायचा. काय दिलेला असायचं क्लोजिंग स्टॉक. त्यासोबतच काय दिलेलं असायचं ओपनिंग स्टॉक दिलेला असायचा. तर मटेरियल जे आहे त्यालाच काय म्हणतो आपण स्टॉक म्हणत असतो. मटेरियल म्हणजे काय स्टॉक. आपण याच्या अगोदर एक्झाम्पल घेतलं होतं. जर आपल्याला एखाद्या विशिष्ट पेनचं उत्पादन करायचं असेल, ओके, आपली इंडस्ट्री कोणती आहे पेनची इंडस्ट्री. आपल्याला काय करायचंय एक पेन तयार करायचं आहे. तर पेन तयार करण्यासाठीचा 3 महत्वाचे घटक लागणार याला. पहिलं लागणार आहे मटेरियल. सो फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इज आहे ना मटेरियल. आपल्याला काय लागणार आहे हे वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला कच्चा माल लागणार आहे ज्याला आपण मटेरियल असं म्हणू शकतो. दुसरं हे पेन तयार करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे काम करण्यासाठी व्यक्ती लागणार आहे. त्याला काय म्हणतो आपण लेबर. त्यांना जे आपण मजुरी देत असतो त्यालाच काय म्हणतो आपण लेबर असं म्हणत असतो. लेबर मीन्स काय कामगार कर्मचारी काम करणारे आणि त्यांना जो आपण पगार देत असतो त्यालाच काय म्हणत असतं मग लेबर असं म्हणत असतो. आणि ते त्यासोबतच आपल्याला काय लागणार आहे मशिनरी लागणार आहे, इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. ओके, तर यांच्यासाठी जो आपण खर्च करतो त्याला काय म्हणायचं असतं मग ओव्हरहेड किंवा मग एक्सपेन्सेस म्हणायचं असतं. मग ही मटेरियल पेन तयार करण्यासाठी आपल्याला मशिनरी लागते, इलेक्ट्रिसिटी लागेल, स्टेशनरी लागतील किंवा मग इतर जो खर्च लागत असतो त्यालाच काय म्हणायचं असतं मग ओव्हरहेड असं म्हणायचं असतं. मग हा पेन तयार करण्यासाठी जो माल लागतो त्यालाच काय म्हणायचं असतं मग मटेरियल असं म्हणायचं असतं. आपल्याला तिन्ही मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड या तिन्हीचा वेगवेगळा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आज आपण बघणार आहोत फर्स्ट युनिट मटेरियल. ओके, मटेरियल म्हणजे काय असतं आणि त्या कशा प्रकारे काढलं जातं, मटेरियल मेंटेन करण्याच्या पद्धती कोणत्या आहे, मटेरियलचा अर्थ काय होतो, मटेरियल कशा प्रकारे कंट्रोल केलं जातं, हे सर्व बाबती आपण कोणत्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे या चॅप्टरमध्ये शिकणार आहे मटेरियल या चॅप्टरमध्ये. ओके, सो लेट स्टार्ट. So first of all, what is meant by material? Material चा अर्थ काय होतो? You can say here, material is any substance that form part of or compose of a finished product. That is, material refers to the commodity supplied to an undertaking for the purpose of consumption in the process of manufacturing or rendering a service or फॉर ट्रान्सफरिंग इनटू दी प्रोडक्ट. बघा मटेरियल मीन्स काय असतं, व्हॉट इज मीन बाय मटेरियल. मटेरियल इज एन एनी सबस्टन्स. ओके, मटेरियल म्हणजे काय एनी सबस्टन्स दॅट फॉर्म पार्ट ऑफ द कंपोनंट ऑफ अ फिनिश गुड्स. असं कोणताही भाग, असं कोणत्याही वस्तू ज्यापासून वस्तूचा भाग तयार होतो, वस्तू बनते त्यालाच काय असतं मग मटेरियल असं म्हणायचं असतं. इट इज अन अ कंपोनंट. काय आहे हा काय कंपोनंट आहे ज्याच्यापासून काय केली जाते वस्तू तयार केली जात असते त्यालाच काय म्हणायचं असतं मग मटेरियल असं म्हणायचं असतं. आपण एक्झाम्पल बघितलं होतं, आपण टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जो कपडा असतो, कपड्याला आपण ज्याला काय म्हणतो कापूस म्हणतो, हा काय झालं मग त्याचं मटेरियल झालं. बघा शुगर इंडस्ट्रीमध्ये शुगर इज अन अ मटेरियल. ओके, इन प्लास्टिक इंडस्ट्री प्लास्टिक इज अन अ मटेरियल. मग हे प्लास्टिक जे असेल, शुगर जे असेल किंवा मग आपण ज्याला कॉटन म्हणतो, कापूस म्हणतो, हा काय झालं सगळं मग त्याच्यासाठी माल किंवा मग मटेरियल असं म्हणत असतो. मग कच्चा माल हा प्रत्येक वस्तू जर आपल्याला उत्पादित करायचा असेल तर त्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. मटेरियल जर आपण बघायला गेलो तर मग 3 भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक रॉ मटेरियल, दुसरं कोणतं असतं मग वर्क इन प्रोग्रेस आणि तिसरं असू शकतं मग फिनिश गुड्स. रॉ मटेरियल मीन्स काय, जो आपण कच्चा माल खरेदी करून आणतो त्याला काय म्हणू शकतो आपण मग रॉ मटेरियल असं म्हणू शकतो. दुसरा WIP मीन्स काय म्हणतो आपण त्याला वर्क इन प्रोग्रेस. ओके, वर्क इन प्रोग्रेस मीन्स काय, असं माल जो काय नाहीये फिनिश नाही झालेला नाहीये आणि कच्चाही नाहीये, ज्याचं काम चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस, ज्याचं वर्क काय आहे इन कंटिन्यू आहे, तो पूर्णतः माल बनून तयारी झालेली नाहीये आणि पूर्णतः कच्चाही नाही, त्याला काय म्हणायचं मग WIP वर्क इन प्रोग्रेस असं म्हणायचं असतं. आणि तिसरा पार्ट असतो फिनिश गुड्स. फिनिश गुड्स मध्ये काय, तो माल पूर्णपणे बनून तयार झालेला असतो, फिनिश झालेला असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं असतं मग फिनिश गुड्स असं म्हणायचं असतं. म्हणजेच काय मटेरियल मग 3 प्रकारचं आपण सांगू शकतो, एक रॉ मटेरियल, एक WIP अँड फिनिश गुड्स. ओके, तर मटेरियल म्हणजे काय मग
सॉरी, मटेरियल इज एनी सबस्टन्स. काय मटेरियल काय, मग हा कोणताही पार्ट ज्यापासून वस्तू तयार केली जात असते त्याला काय म्हणायचं असतं, मग मटेरियल असं म्हणायचं असतं. बघा त्यापासून काय सांगते, मटेरियल रेफर्स टू दी कमोडिटी सप्लाइज टू अन अंडरटेकिंग फॉर द पर्पज ऑफ कन्झम्पशन इन द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑर रेंडरिंग सर्व्हिस. म्हणजेच काय, जो आपण वस्तूचा वापरला जात असतो त्यालाच काय म्हणायचं असतं, मग मटेरियल असं म्हणायचं असतं. म्हणजेच काय, वस्तू तयार करण्यासाठी जो वापरला जात असतं त्यालाच काय म्हणायचं असतं, मग त्यालाच काय म्हणायचं असतं, मटेरियल असं म्हणायचं असतं. नेक्स्ट आपण बघू शकतो, सॉरी, नेक्स्ट बघायचं आपल्याला डेफिनेशन ऑफ मटेरियल कंट्रोल. आता हे जे मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, कॉस्ट अकाउंटिंगचे आपण उद्देश बघितले होते. कॉस्ट अकाउंटिंगचे उद्देश काय होते, मग सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचे उद्देश काय होते, टू असरटेन दी कॉस्ट. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू असरटेन दी कॉस्ट. एखाद्या विशिष्ट वस्तू बनवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो त्याची कॉस्ट, त्याचा खर्च काढणे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरा आपण महत्वाचा उद्देश बघितला होता, टू कंट्रोल दी कॉस्ट. काय करायचं असतं, ती जी होणारी कॉस्ट आहे ती काय करणे, कंट्रोल करणे. होणारा जो खर्च आहे तो काय करणे, कंट्रोलमध्ये ठेवणे. यालाच काय म्हणायचं असतं, मग कॉस्ट कंट्रोल असं म्हणायचं असतं. मग प्रत्येक वेळेस जे मटेरियल असतं, मटेरियलचं जे पण वेस्टेज आहे ते काय करणे, कमी करणे. आपण जे मटेरियल लागणार आहे ते एक्स्ट्रा लागणार नाही, आपल्याला कमी करणे. म्हणजेच काय, आपण एक फॉर्म्युला बघितला होता, जितका आपला खर्च कमी तितका आपला प्रॉफिट काय वाढणार आहे, वाढणार आहे. जितका आपला खर्च कमी असणार आहे तितका अधिक आपला काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. जितका खर्च कमी तितका प्रॉफिट जास्त, जितका खर्च जास्त तितकाच आपला प्रॉफिट काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, जो पण आपला खर्च आहे कशावर होणारा, आपले जे पण बेसिक 3 एलिमेंट आहे कोणते, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड, याचा खर्च कमी करणे, काय करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, काय करणे, कंट्रोल ठेवणे, हे महत्वाचा भाग आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग सांगू शकतो. मग मटेरियल काय करायचं असतं, कंट्रोल करायचं असतं. सो व्हॉट इज मीन बाय मटेरियल कंट्रोल. So here we can see the definition. Material control is the systematic control over the material at all its stages, procurement, storage and uses, so as to help in maintaining regular and uninterrupted flow of material in the production pipeline. म्हणजेच काय, मटेरियल कंट्रोल मीन्स काय, मटेरियल कशा प्रकारे कंट्रोल करायचं, मटेरियल कंट्रोल इज अ सिस्टमॅटिक कंट्रोल ओव्हर दी मटेरियल. मटेरियल कसं आहे, सिस्टमॅटिक कंट्रोल आहे. सिस्टमॅटिकली काय करणे, मटेरियलला कंट्रोल करणे ऍट ऑल द स्टेजेस. कोणत्या, त्याच्या ज्या ऑल स्टेजेस असते बघा, आपण मटेरियल जे असते ते काय करू शकतो, आपण एकापेक्षा जास्त जर त्याच्या स्टेजेस असेल, आपण टाईपमध्ये मेथडमध्ये बघितलं होतं, काय असेल, जर त्याची प्रोसेस असेल, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये बघितलं आपण, जर प्रोसेस असेल, फर्स्ट प्रोसेस, सेकंड प्रोसेस, थर्ड प्रोसेस, तर ज्या सगळ्या स्टेजेस असतील त्या स्टेजेस मध्ये काय, जो स्टोरेज आहे त्याचं जे स्टोरेज असेल ते काय करणे, मेंटेन करून ठेवणे. ओके, सो स्टोरेज अँड युजेस सो ऍज टू हेल्प इन मेंटेनिंग रेग्युलर अँड इंटरप्टेड फ्लो ऑफ मटेरियल. त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, खंड नाही यायला पाहिजे. कसं असला पाहिजे, रेग्युलर फ्लो असला पाहिजे. मीन्स काय, आपण जे पण मटेरियल पाठणार आहे कशासाठी, आपला जो पण प्रोडक्शन युनिट असतो, कोणतं युनिट आहे आपलं, प्रोडक्शन युनिटमध्ये. प्रोडक्शन युनिटमध्ये आपलं जे पण मटेरियल असणार आहे ते कसं असायला पाहिजे, मग कंटिन्युअस असलं पाहिजे, कंटिन्युअस फ्लो असला पाहिजे. त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. काय व्हायला पाहिजे, एक खंड नाही पडायला पाहिजे. म्हणजे काय, एक मटेरियल एक्सेस पण नाही व्हायला पाहिजे आणि त्याचं डिफिसिट पण नाही व्हायला पाहिजे. मटेरियल जास्त पण नाही व्हायला पाहिजे आणि मटेरियल कमी पण नाही पडायला पाहिजे. आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये मटेरियल पाठवणे, जेणेकरून काय होईल, त्याची जी प्रोडक्शनची पाईपलाईन आहे, ज्याचं जे प्रोडक्शन आहे ते कंटिन्युअस फ्लो त्याचं चालत राहायला पाहिजे. म्हणजेच काय, आपण जे मटेरियल पाठवणार आहे कशाला, प्रोडक्शन डिपार्टमेंटला. मटेरियल डिपार्टमेंट वेगळं असणार आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट असणार आहे. तर प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण जो पण मटेरियल पाठवणार आहे ते मटेरियल कसं असलं पाहिजे, कंटिन्युअस फ्लो मध्ये असलं पाहिजे. ते एक्सेस पण नाही झालं पाहिजे आणि ते कमी पण नाही झालं पाहिजे. म्हणजे त्याचा काय व्हायला पाहिजे, कमी पण नाही पडायला पाहिजे आणि जास्त पण नाही व्हायला पाहिजे. आणि त्याचा पुरवठा कसा असला पाहिजे, सुरळीत चालला पाहिजे, तो खंडित नाही झाला पाहिजे. म्हणजे जितकं आवश्यक असेल उत्पादन तितकं, म्हणजे उत्पादनासाठी जितकं मटेरियल आवश्यक आहे तितकं मटेरियल काय असलं, कंटिन्युअसपणे आपल्याला अवेलेबल पाहिजे. यालाच काय असतं, मटेरियल आपण कंट्रोल असं म्हणू शकतो. नेक्स्ट बघायचं, मटेरियल कंट्रोल इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग प्रोसिजर. तर मटेरियल कंट्रोल जर आपल्याला करायचं असेल त्यासाठी काय विशिष्ट प्रोसिजर आहे बघा. त्या प्रोसिजरमध्ये त्याचे आपल्याला 5 भाग पडता येईल. पहिला आपण बघितला परचेस. ओके, परचेसिंग, रिसिप्शन, स्टोरेज, स्टॉक कंट्रोल आणि इश्यू टू दी प्रोडक्शन. सो देर आर 5 प्रोसिजर इन अ मटेरियल कंट्रोल. मटेरियल कंट्रोलचे किती, मग 5 प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये पहिली प्रोसिजर आहे परचेसिंग.
काय करणे, मटेरियल परचेस करणे. आपल्याला मटेरियलचा कमतरता पडता कामा नये, त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मटेरियल काय करणे, परचेस करणे. रिसेप्शन मीन्स काय असतं, वेलकमिंग म्हणतो आपण त्याला, वेलकमिंग प्रोसिजर किंवा मग आपल्याला ते मटेरियल आणून मोजून व्यवस्थित ठेवणे, याला काय म्हणतो आपण रिसेप्शन. रिसेप्शन आपण बघितलं कोणत्या काउंटरला आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तिथे रिसेप्शन काउंटर असतं बघा. रिसेप्शन मीन्स काय, जो मटेरियल येणार आहे ते व्यवस्थित मोजून मापून वगैरे घेणे, याला काय असतं रिसेप्शन. तिसरी जी महत्वाची स्टेज आहे स्टोरेज करून ठेवणे. आपल्याला माल कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला त्याचे काय करावं लागते, व्यवस्थितपणे स्टोअर करून ठेवावं लागतो. त्यानंतर स्टॉकवर कंट्रोल ठेवणे, नियंत्रण ठेवणे, आणि जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा तो काय करणे, इश्यू करणे. कशाला, टू दी प्रोडक्शन. वस्तूचा जो उत्पादनाचा विभाग आहे त्या उत्पादन विभागामध्ये तो काय करणे, तो इश्यू करणे. तर अशा किती 5 प्रोसिजर आहे. या 5 प्रोसिजर मध्ये काय करू शकतो आपण, मटेरियलवर कंट्रोल करू शकतो. मटेरियल कंट्रोल करणे म्हणजे काय, जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा माल खरेदी करणे, तो व्यवस्थित आहे की नाही ते मोजून घेणे. तिसरा, त्याची व्यवस्थितपणे जतन करणे, स्टोरेज करून ठेवणे, त्याच्यावर कंट्रोल करणे ज्याच्यातून वेस्टेज होणार नाही. ओके, आपण बाहेरून कच्चा माल बोलवणे, आपल्या स्टोरेज किंवा आपलं जो गोडाऊन आहे त्यामध्ये मेंटेन करून ठेवणे, आणि ज्या डिपार्टमेंटला जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा तो माल इश्यू टू दी प्रोडक्शन, जो प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे तेव्हा त्याला काय करणे, इश्यू करणे. या 5 मेथड किंवा मग प्रोसिजर आपण मटेरियल कंट्रोलमध्ये फॉलो करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकतो ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल. मटेरियलचे कंट्रोल करायचे त्याचे उद्देश नक्की काय काय आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये बघा, उद्देश मध्ये आपण बघू शकतो एक फर्स्ट उद्देश काय, मग अवेलेबिलिटी काय करून देणे, अवेलेबल करून देणे. ओके, सेकंड बघा, प्रॉपर क्वालिटी अँड प्राइस. ओके, थर्ड मिनिमम वेस्टेज. ओके, देन नो ओव्हर स्टॉकिंग, देन इन्फॉर्मेशन अबाउट अवेलेबिलिटी ऑफ स्टॉक, देन मिनिमम लॉस during process. Okay, so these are the व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल. मटेरियल कंट्रोलचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय सांगता येईल, मग पहिल्यांदा काय, अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी मीन्स काय, आपल्याला जितकं मटेरियल आवश्यक आहे तितकं अवेलेबल करून ठेवणे. म्हणजेच काय, आपण बघितलं मटेरियल कंट्रोलचा मिनिंग असं होतो की कोणताही मटेरियल पुरवताना आपल्याला त्याचा खंड पडता कामा नये, तो आपल्याला कमी पडता कामा नये. म्हणजेच काय, म्हणजे मटेरियल आपल्याला वेळेवर अवेलेबल झालं पाहिजे, त्यालाच काय म्हणतो, मटेरियल अवेलेबिलिटी आपण असं म्हणू शकतो. नंतर प्रॉपर क्वालिटी अँड प्राइस. जो पण मटेरियल आहे ते प्रॉपर क्वालिटीचा आणि योग्य किमतीचा आहे किंवा नाही हे चेक करून घेणे, त्यालाच काय म्हणतो, प्रॉपर क्वालिटी अँड प्राइस. देन नेक्स्ट आहे मिनिमम वेस्टेज. सगळ्यात महत्वाचा भाग हा मिनिमम वेस्टेज. जो पण मटेरियल आपण युज करणार आहे त्याचा जो वेस्टेज असतो, वेस्टेज मीन्स काय, जो आपण काय म्हणतो, जो माल वाया जात असतो, आपलं जे मटेरियल जे वाया जाणार आहे त्याला काय असतं, वेस्टेज. तो वेस्टेज कमीत कमी करणे. ओके, नेक्स्ट नो ओव्हर स्टॉकिंग. आपल्याला जितका माल आवश्यक त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त मटेरियल ऑर्डर करणे किंवा परचेस करणे, हे सुद्धा आपण मटेरियल कंट्रोल मधून आपण थांबू शकतो. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन अबाउट द अवेलेबिलिटी ऑफ स्टॉक. आपला जो पण स्टॉक आहे त्याची अवेलेबिलिटी, तो आपल्याकडे किती अवेलेबल आहे याची माहिती पुरवणे. आणि नेक्स्ट लास्ट आपल्याला सांगता येईल मिनिमम लॉस ड्युरिंग द प्रोसेस. जी पण आपण प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी लॉस, कमीत कमी काय व्हायला पाहिजे, आपला लॉस हा कमीत कमी होणे, हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश आपल्याला मटेरियल कंट्रोलचा सांगू शकतो. मटेरियल कंट्रोलचा आपल्याला या ठिकाणी 6 ऑब्जेक्टिव्ह, आपल्याला 6 उद्देश या ठिकाणी सांगू शकतो आपण. पहिला आहे अवेलेबिलिटी, आपल्याला आवश्यक असलेलं मटेरियल अवेलेबल करणे. नंतर प्रॉपर क्वालिटी अँड प्राइस, त्याची प्राइस आणि क्वालिटी प्रॉपर मेंटेन करून ठेवणे. मिनिमम वेस्टेज, वेस्टेज कमीत कमी करणे. ओव्हर स्टॉकिंग म्हणजे काय, प्रमाणापेक्षा जास्त स्टॉक आपण खरेदी करणार नाही. त्यानंतर आपल्याकडे जो पण स्टॉक अवेलेबल आहे त्याची काय करणे, अवेलेबिलिटी, त्याचा आपल्याला आता किती माल उपलब्ध आहे त्याची आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे. आणि प्रोसिजर दरम्यान जी पण प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जो लॉस आहे तो कमीत कमी करणे, हा सुद्धा आपल्याला ऑब्जेक्ट सांगू शकतो आपण कशाचा, मटेरियल कंट्रोलिंगचा. नंतर लास्ट आहे बघा, आपल्याला आज बघू शकतो आपण मेथड ऑफ प्राइसिंग ऑफ मटेरियल इश्यू. मटेरियल इश्यू करण्याच्या काय काही मेथड दिलेले आहेत. काय आहे, मटेरियल इश्यू करण्याचे काही मेथड दिलेले आहे आणि याच्यावरच आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेम येत असतो. याच्यावरच आपल्याला काय येत असतो, न्यूमरिकल प्रॉब्लेम येत असतो. ओके, आतापर्यंत आपण जे बघितलं मटेरियल आपण काय बघितलं, मटेरियलचा अर्थ बघितला, मटेरियल कंट्रोल बघितलं, त्याचे ऑब्जेक्ट्स बघितले. ओके, आणि त्याच्या प्रोसिजर बघितल्या. या विशिष्ट गोष्टी किंवा मग याच्या अगोदरचं काही कळालं नसेल तर प्रश्न विचारा, कॉमेंटमध्ये प्रश्न टाका, मी त्याचं सोल्युशन करेन. ओके, काही कळालं नसेल आतापर्यंत तर प्रश्न करा. ओके, कॉमेंटमध्ये प्रश्न टाकून द्या, आपण चर्चा करूया. नेक्स्ट लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आता, मेथड ऑफ प्राइसिंग ऑफ मटेरियल इश्यू. जे पण मटेरियल असतं, जो पण मटेरियल आहे ते इश्यू करण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहे आणि याच्यावरच आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेम एक्झामला विचारला जात असतो. तर मटेरियल इश्यू म्हणजेच काय, आपण जो गोडाऊन मध्ये मटेरियल स्टोअर करून ठेवणार आहे, गोडाऊन मध्ये आपण जे मटेरियल स्टोअर करून ठेवणार आहे ते इश्यू करण्याच्या ज्या पद्धती असतात,
ज्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम एक्झामला येत असतो, त्या किती पद्धती आहे बघा. मेथड किती दिलेल्या आहे टोटल अशा आपल्या एक्झामला जनरली 4 पद्धती दिलेल्या आहे. 4 पद्धतीमध्ये फर्स्ट आहे बघा फिफो मेथड, सेकंड बघा लिफो मेथड, नेक्स्ट आहे सिंपल ऍव्हरेज मेथड, ओके, अँड देन लास्ट इज अ वेटेड ऍव्हरेज मेथड. ओके, सो देर आर 4 टाइप्स ऑफ मेथड. किती मेथड्स आहे? 4 मेथड आहे ज्या आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जात असतात. पहिली कोणती आहे मग? फिफो. फिफो मीन्स काय? फर्स्ट इन फर्स्ट आउट. कोणती मेथड आहे? फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. सेकंड इज अन लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट मेथड. थर्ड इज अन सिंपल ऍव्हरेज मेथड. अँड द फोर इज अ वेटेड ऍव्हरेज प्राइस मेथड. ओके, असे किती मग? 4 मेथड्स आहे. किती मेथड आहे आपल्याला? 4 मेथड आहे. आणि या 4 पैकी एक्झामला एक प्रश्न हा निश्चितपणे विचारला जात असतो.